आज वाचता वाचता ही न्यूज तुम्हाला लोकसत्तामध्ये दिसली असेल की ज्यामध्ये प्रधानमंत्री म्हणतात की मेकॅलेच्या गुलामगिरी मानसिकतेला पुढील 10 वर्षामध्ये नष्ट करा। हा जो थॉमस मेकॅले आहे ना, याचं भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि भारताच्या दंड संहितेमध्ये एक मोठं योगदान राहिलेलं आहे। 1813च्या कायद्यानुसार जो ब्रिटिश कायदा होता त्यानुसार पहिल्यांदा भारतामध्ये शिक्षण पद्धती ही इंट्रोड्यूस करण्यात आली आणि त्यामध्ये शिक्षण हे भारतीय भाषेमध्ये द्यायचं की इंग्रजी भाषेमध्ये द्यायचं, हा जो विवाद झाला त्याला आंग्ल प्राच्य विवाद म्हणून इतिहासामध्ये ओळखले जाते। आणि त्या विवादात हा मेकॅले गट हा विजयी झाला आणि असं ठरलं की शिक्षण हे इंग्रजी भाषेमध्ये द्यायचं की जेणेकरून इंग्लिश मानसिकतेचे भारतीय लोक हे तयार होतील आणि शिक्षण वरच्या वर्गाला द्यायचं। आणि तुम्हाला माहित असेल की नसेल, या मेकॅलेचा शिक्षणाविषयकचा एक ट्रिकल डाऊन सिद्धांत पण आहे बरं का। म्हणजे वरच्या वर्गाला शिक्षण द्या, इंग्रजीचं ते झिरपत झिरपत खाली जाईल आणि इंग्लिश मानसिकतेचे भारतीय व्यक्ती हे तयार होईल। तर मोदी साहेबांचं म्हणणं त्या बाबतीतच आहे। आणि दुसरं म्हणजे ज्याला आपण भारतीय दंड संहिता म्हणतो, इंडियन पिनल कोड, ही सुद्धा याच थॉमस मेकॅलेने तयार केली आहे बरं का, की ज्याला 2 वर्ष आधी आपण भारतीय दंड संहिता म्हणून त्याला रूपांतरित केलं। तर त्या दृष्टिकोनातून जे ब्रिटिश त्याला काय म्हणतात की लेगसी आपल्याकडे आलेली आहे, हा बदलवण्याचा तो प्रयत्न आहे। उद्देश हाच होता की थॉमस मेकॅले हा माहीत असणं हा गरजेचं आहे की ज्यानं भारतीय शिक्षण पद्धती, ज्याला आपण मेकॅले शिक्षण पद्धती व भारतीय दंड संहिता, या दोन्हीचा पाया या मेकॅलेने हा रचला होता।